थंडीच्या दिवसात घशाला ऊब देणारं गरमागरम मिक्स व्हेज सूप आपण बनवत आहोत। इथे मी कोबी, शिमला मिरची, कांदा, फरसबी, गाजर, अद्रक, लसूण आणि मिरची या सगळ्या भाज्या धुवून बारीक चिरून घेतल्या आहेत। तर आपण अगदी 10 मिनिटात तयार होणारा सोप्या पद्धतीने मिक्स व्हेज सूप बनवत आहोत। तर तेल आपलं तापलं आहे, त्यात आपण आता बारीक चिरलेला लसूण, अद्रक 2 मिनिटं परतून घेत आहोत। अगदी हलकं आणि पचायलाही हलकं असं पौष्टिक सूप बनवत आहोत। आता आपण त्यात कांदा ॲड केला आहे बारीक चिरलेला, तोही आपण 2-3 मिनिटं परतून घेऊया, थोडासा हलका कच्चा पण निघण्यासाठी। त्यात मी मिरची ॲड केली। आता मी कोबी, शिमला मिरची, फरसबी आणि गाजर हे सगळं ॲड करत आहे। या सगळ्या भाज्या मी टाकत आहे आणि ह्या सर्व भाज्या 2-3 मिनिटं परतून घेऊया, म्हणजे त्याचा हलका पण या भाज्यांचा निघून जायला पाहिजे। त्या सर्व भाज्या 2-3 मिनिटं हलवत राहायचं, म्हणजे भाज्या हलक्याशा मऊ होऊन जातात। घरात सहज मिळणाऱ्या भाज्या आहेत, अगदी सोपी पद्धत आहे, शरीराला आतून बळ देते। या सूप एकदम पौष्टिक सूप आहे। त्यात आपण आता पाणी ॲड केलं आहे। मी 3-4 जणांसाठी सूप बनवत आहे, तर त्यानुसार आपण पाणी घेऊ शकतो। अगदी मध्यम आचेवर आपण शिजवत आहोत। 7-8 मिनिटं तरी उकळी आणून द्यायची, म्हणजे भाज्या हलक्याशा मऊ आणि शिजल्या जातील। त्यात आता आपण सूप थोडंसं घट्ट होण्यासाठी मी कॉर्नफ्लॉवरच्या ऐवजी बटाटा एक उकडलेला घेतला आहे, तो किसून त्यात टाकायचा, म्हणजे थोडंसं हलकं आपलं सूप घट्ट होईल। तुम्हाला जर बटाटाही नको असेल, तुम्ही नाचणीचं पीठ सुद्धा घेऊ शकता। 2 चम्मच सूप जेवढं तुमचं सूप असेल त्यानुसार तुम्ही ते घेऊ शकता। बटाटा कच्चाही आपण किसून टाकू शकतो। मी इथं उकडलेला बटाटा घेतलेला। त्यात आता आपण काळी मिरी पूड टाकत आहोत, चवीनुसार मीठ टाकत आहोत आणि पुन्हा आपण 2-3 मिनिटं असं हलवत राहू आणि झाकण लावून 7-8 मिनिटं उकळी आणून देऊ। मध्ये असं हलवत राहू। आपला आता सूप तयार होत आहे बघा। थोडंसं हलकं असं किसून टाकलेला बटाटा हलकं, त्याने सूप आपलं थोडंसं जाडसर झालं आहे। गॅस बंद करून सूप काढून घेऊया आपण। तर अशा पद्धतीने आपलं सोपी पद्धत आणि पचायलाही हलकं आणि पौष्टिक सूप स्टेप बाय स्टेप पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने तयार झालं आहे। सर्दी खोकल्यात घशाला त्वरित आराम देतो।